आज आपण त्या महान योद्ध्याची कथा ऐकणार आहोत ज्यांनी अन्यायाच्या अंधारात स्वराज्याची ज्योत पेटवली, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्रातील शिवनेरी किल्ला येथे एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला। माता जिजाबाई यांनी त्या बाळाकडे पाहून मनोमन प्रार्थना केली, हा मुलगा अन्यायाविरुद्ध उभा राहील, स्वराज्य स्थापन करील। आणि ते शब्द खरे ठरले। वडील शहाजी भोसले यांनी युद्धकलेचे धडे दिले, तर जिजाऊंनी रामायण महाभारतातील आदर्शांनी शिवबांच्या मनात धर्म, न्याय आणि स्वाभिमानाची बीजे पेरली। लहानपणापासूनच शिवबा डोंगरदऱ्यान खेळताना एक स्वप्न पाहत होते, हिंदवी स्वराज्य। त्या काळी प्रजेवर अन्याय आणि अत्याचार वाढले होते, पण शिवबांनी ठरवले, हे सहन करायचे नाही। छोट्या मावळ्यांच्या साथीने त्यांनी एकामागून एक किल्ले जिंकले। त्यांची गनिमी काव्याची रणनीती इतकी जबरदस्त होती की शत्रू गोंधळून जायचा, शिवाजी आले कधी आणि गेले कधी। आदिलशाहीचा बलाढ्य सरदार अफजल खान शिवरायांना पराभूत करण्यासाठी निघाला। प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली। शत्रूने कपट करण्याचा प्रयत्न केला, पण शिवरायांनी आपल्या शौर्य आणि चातुर्याने त्याचा पराभव केला। संपूर्ण महाराष्ट्रात घोष झाला, जय भवानी, जय शिवाजी। सन 1674 रायगड किल्ला येथे भव्य राज्याभिषेक सोहळा पार पडला। शिवाजी महाराज छत्रपती झाले। तो फक्त एका राजाचा सोहळा नव्हता, तो स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि जनतेच्या अधिकारांचा उत्सव होता। महाराजांनी नेहमी स्त्रियांचा सन्मान केला, सर्व धर्मांचा आदर राखला आणि प्रजेचे रक्षण केले। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे फक्त उत्सव नाही, ती आहे प्रेरणा। त्यांनी शिकवले, धैर्य, संयम आणि योग्य हेतू असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला रोखू शकत नाही। आज आपण संकल्प करूया, अन्यायाविरुद्ध आवाज उठवू, सत्याचा मार्ग धरू आणि आपल्या देशासाठी प्रामाणिकपणे काम करू। शूरांची एक दिवसाची जिंदगी भ्याडांच्या 100 वर्षांपेक्षा श्रेष्ठ असते। अशा महान राजाला कोटी कोटी प्रणाम। जय भवानी, जय शिवाजी।